आता लठ्ठ कुणाला म्हणायचं हा मोठा प्रश्न आहे. मी तुम्हाला म्हटलं की कोणाला म्हटलं तू लठ्ठ आहे, तो म्हणतो मी खात्यापित्या घरचा. म्हणून तुम्हाला एक ऑब्जेक्टिव्ह क्रायटेरिया सांगतो की तुम्हाला ठरवता येईल की तुम्ही लठ्ठ आहात की नाही आहात. काय करायचं त्यासाठी? तुमची सेंटीमीटरमधली उंची किती आहे ते बघा, त्यातून 100 वजा करा. जे काही उत्तर येईल ते तुमचं किलोग्रॅममधलं जास्तीत जास्त वजन असायला पाहिजे. तुम्हाला सगळ्यांना उंची माहिती आहे आपली, ती सेंटीमीटरमध्ये किती ते बघा, त्यातून 100 वजा करा. पुष्कळ लोकांनी हा गृहपाठ केला. त्यांच्या चेहऱ्यावर मला ते भाव पण दिसले, अरे बापरे. म्हणजे काय की अपेक्षित वजन आहे 50 किलो, आता आहे 75. व्याख्यानाला येण्यापूर्वी तुमची जी अवस्था होती अपेक्षित वजन 62 पायरी आता आहे 78 किलो. असंच काहीतरी तुम्हाला हे कळलं की आपण लठ्ठ आहोत की नाही, आणि जर आहोत तर आपलं वजन किती जास्त. लक्षात घ्या की आपण लठ्ठ आहोत हे मान्य करणं आणि आपलं वजन किती जास्त आहे हे समजणं ही लठ्ठपणा कमी करण्याच्या प्रवासातली महत्त्वाची पायरी आहे, हे लक्षात ठेवा. ती पायरी तुम्ही आत्ता गाठली. तर हा गृहपाठ सगळ्यांनी, ज्यांना आत्ता माहीत नाही त्यांनी घरी गेल्यावर करा. हे जास्तीत जास्त वजन आहे बरं का. 100 कमी केल्यानंतर जे येईल ते जास्तीत जास्त वजन आहे. 10% कमी असू शकतं, ती रेंज आहे. आणि भारतीय महिलांची सरासरी उंची ही 150 सेंटीमीटर आहे. त्यातून 100 वजा करा म्हणजे भारतीय महिलांचं सरासरी वजन हे 50 किलो जास्तीत जास्त असायला पाहिजे. 45 ते 50 ही त्याची रेंज आहे. पुरुषांची उंची 5 फूट 6 इंच आहे म्हणजे 165 सेंटीमीटर वजा 100 म्हणजे 65 किलो हे भारतीय पुरुषांचं सरासरी वजन असायला हवं. त्याची रेंज आहे 59 किलो ते 65 किलो. मग तुम्हाला आता ही पहिली पायरी तुम्ही गाठली की आपलं वजन कसं आहे. आता दुसरं महत्त्वाची गोष्ट की लठ्ठपणाचे काही प्रकार आहेत. त्यातल्या एका प्रकाराला आम्ही म्हणतो सफरचंदासारखा लठ्ठपणा आणि दुसरा आहे नासपातीसारखा लठ्ठपणा. म्हणजे काय, इंग्रजीमध्ये सफरचंदासारख्या लठ्ठपणाला सेंट्रल ओबेसिटी असं म्हणतात. म्हणजे काय की सफरचंद तुम्ही पाहिलेलं आहे, मध्यभागी फुगीर असतं, वर खाली बारीक असतं. मग या लोकांचं पोट सुटलेलं असतं, वर आणि खाली मात्र ते बारीक असतात. दुसरा प्रकार आहे नासपातीसारखा, म्हणजे पोट फारसं सुटलेलं नाही आहे पण कमरेखालचा नितंबाचा भाग मात्र मोठा आहे. याला म्हणायचं पेरिफेरल ओबेसिटी किंवा नासपातीसारखा लठ्ठपणा. आता लठ्ठपणा कुठलाही वाईटच आहे, पण समजा आम्ही तुम्हाला असं म्हटलं की आज अक्षरधाराकडून गिफ्ट म्हणून एक घ्यावाच लागेल, तर सफरचंदासारखा घेऊ नका, नासपातीसारखा घ्या. कारण नासपातीसारखा लठ्ठपणाचे धोके थोडेसे कमी आहेत. सफरचंदासारखा लठ्ठपणा किंवा सेंट्रल ओबेसिटीमुळे धोके हे जास्त होतात. मग आता दुसरा गृहपाठ. आत्ता कार्यक्रमाला येताना सगळेजण मोठ्याल्या आरशांसमोर उभे राहून आले असाल, नटून थटून मेकअप करून. त्या आरशासमोर घरी गेल्यावर उभं राहायचं, असं नाही उभं राहायचं, असं उभं राहायचं. म्हणजे तुम्हाला स्वतःला कळेल की तुम्ही सफरचंद आहात, नासपाती आहात की काय आहात. नवरा बायकोने एकमेकाची चेष्टा करायला हरकत नाही की तू सफरचंद आहे, तू नासपाती आहे. कारण हे काय असाध्य आजार नाही आहे. जे काय असेल ते असो, मी जे सांगितलेलं तुम्ही जर वर्षभर केलं व्यवस्थित तर ते फ्लॅट होणार आहे, हे लक्षात ठेवा. तर लठ्ठपणाचं मी तुम्हाला सांगितलं की लठ्ठपणा कोणाला म्हणायचं, लठ्ठपणाची प्रकार कुठले आहेत आणि कारणं तुम्हाला अनेक सांगितले. पण या सगळ्या कारणांच्या मागे जे महत्त्वाचं कारण आहे ते कारण असं की तुम्ही आवश्यकतेपेक्षा जास्त खाता आणि शारीरिक श्रम करत नाही. तुम्ही नुसते पैसे कमवत राहिलात तर आधी खिसा भरेल, मग कपाट भरेल, मग बँकेतलं डिपॉझिट भरेल. तसं हे चरबीचं डिपॉझिट तुमच्या सगळ्या अंगावर मग दिसायला लागतं. इतकं साधं सोपं त्याचं कारण आहे जे आपण बऱ्याच वेळा मान्य करायला तयार नसतो. आता 2012पर्यंत म्हणजे मी अध्यापनाच्या कामात माझ्या मग्न होतोच. मग मी अचानक वेट लॉस आणि डायबिटीज प्रिव्हेन्शन या उद्योगाकडे कसा काय वळलो याची एक रंजक कथा आहे आणि त्या पुस्तकामध्ये मी एक चॅप्टर त्याच्यावर लिहिलेलं आहे, माझे वजनाचे प्रयोग. आणि ज्या आपल्यापैकी जे लोक ज्यांनी वजन कमी करायचा प्रयत्न केला असेल, किती लोकांनी केला आहे प्रयत्न तर हात वर करा. पुष्कळ लोकांनी केलेला आहे. ज्यांनी हात वर केले नाही त्यांचा हात वर होत नाही असं मी समजतो. कारण नाही ते व्याख्यानाला आले कशाला असते, काहीतरी तुम्हाला आहे म्हणून तुम्ही आलात. तर 2012मध्ये असं झालं की
माझ्या लक्षात आलं की बॅडमिंटनचे 3-4 गेम खेळल्यानंतर गुडघे दुखायला लागलेले आहेत. तसा मी लठ्ठ कधी नव्हतो, मला कोणी लठ्ठ नाही म्हणालं कधी. मग मी वजन केलं, असं लक्षात आलं की आपलं वजन 8 किलो जास्त आहे. आणि ते 8 किलो वजन कमी करण्यासाठी मी अनेक प्रयोग केले. आता मी प्रयोग हा शब्द वापरतो, लक्षात ठेवा. प्रयोगाचा अर्थ काय असतो? तुम्हाला मी सांगितलं की 3 ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट घ्या, त्याच्यात 2 मिलीलिटर हायड्रोक्लोरिक ॲसिड टाका. तर तुम्हाला रिॲक्शन जर यायची असेल तर ते 3 ग्रॅमच घ्यावं लागतं. तुम्ही जर 2.5 ग्रॅम घेतलं तर रिॲक्शन येत नाही. म्हणजे प्रयोग करताना तो अतिशय प्रामाणिकपणे आणि 100% सिन्सिअरली करायला लागत असतो. म्हणून मी जे काही केलं ते सगळं 100% प्रामाणिकपणे केलं. म्हणून तुम्हाला तोंड उघडून सांगू शकतो की कुठला प्रयोग सक्सेसफुल झाला आणि कुठला फेल गेला. मग पहिला प्रयोग केला, उपास करायचा. आठवड्यातून 1 दिवस कडक उपास. दिवसभर काही खायचं नाही, 24 तासामध्ये काही खायचं नाही, चहा मात्र मी प्यायचो. कारण तुमच्यासारखं मलाही असं वाटायचं की, किंवा भारतीयांसारखं, की जगातली सगळ्यात निरुपद्रवी गोष्ट कुठली असेल ती म्हणजे चहा. त्यामुळे कोणाकडे आपण गेलो आणि त्यांनी चहा नाही आपल्याला विचारलं तर आपण म्हणतो की चहाचं पाणीसुद्धा विचारलं नाही. आणि तुम्ही मनमाड रेल्वे स्टेशनला गेलात तर चहाचं पाणीच तुम्हाला मिळतं, त्यात थोडी साखर घातलेली असते. आणि तुम्ही जो उपास करता आषाढी कार्तिकीचा, तसा उपास नाही केला. कारण आषाढी कार्तिकीच्या उपासाला लोकांचं प्लॅनिंग, काही फॅमिलीचं 15 दिवस आधी चालू असतं. राजगिऱ्याची वडी कधी खायची, रताळ्याचे काप कधी खायचे, बटाट्याचा शिरा कधी खायचा, असं सगळं प्लॅनिंग असतं. म्हणून आपल्याकडे एकादशी दुप्पट खाशी अशी म्हण त्याच्यामुळे आलेली आहे. पण तसं नाही करायचं, कडक उपास, फक्त चहा मात्र प्यायचं. हा प्रयोग 1.5 महिना जवळपास केला. आणि मग वजन केलं 1.5 महिन्यानी. ते माझं वजन 1.5 किलो वाढलेलं होतं. मला आश्चर्य वाटलं की उपास करून वजन कसं काय वाढलं. तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल. मग थोडा जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की स्टार्वेशन सिग्नल नावाची कल्पना आहे. उपासमारीचा संदेश म्हणजे काय? आणि हे कोणाच्या बाबतीत घडतं? विशेषतः जे लोक अडमधडम उपास करतात. म्हणजे आज सोमवार, उद्या चतुर्थी, परवा काहीतरी, असे काही उपास करणारे खूप लोक असतात. आता तुमच्या मेंदूचं काम काय आहे की तुम्हाला जिवंत ठेवायचं. कसं करून? त्याचा नॅचरल इन्स्टिंक्ट आहे मेंदूचा की तुम्हाला जिवंत ठेवायचं आहे कुठल्याही परिस्थितीत. मग मेंदूला जर असं वाटलं की याला आज तर खायला मिळालं पण उद्याचा काही भरोसा नाही, मग मेंदू काय करतो? कारण याला जिवंत ठेवायचं आहे ना. मग मेंदू म्हणतो की एनर्जी सगळी साठवून ठेवू आपण, आणि एनर्जी चरबीच्या रूपात तो साठवून ठेवतो. त्यामुळे लक्षात घ्या की तुमच्यापैकी जे लोक असे अडमधडम उपास करतात ते स्वतः किंवा त्यांचे नातेवाईक जे कोणी करत असतील त्या सगळ्यांची पोटं एक जर सुटलेली आहेत. याचं कारण हा स्टार्वेशन सिग्नल. त्याच्यामुळे हा प्रयोग मी 1.5 महिना केला आणि त्यानंतर तो बंद झाला. मग दुसरा प्रयोग केला, रात्री फक्त फळं खायचे. दिवसभर काय हवं ते खायचं, रात्री फळं खायचे. त्याचा फायदा असा व्हायचा की सकाळी पोट साफ व्हायचं, कारण फळामध्ये फायबर खूप असतं. पण महिन्याभराने वजन केलं, ते वजन मात्र तेवढंच राहिलं. म्हणून तो प्रयोग पण तिथे थांबला. मग तिसरा प्रयोग मला सांगितलं एकाने की FNIR म्हणजे काय? पहिल्या दिवशी फलाहार, दुसऱ्या दिवशी उपास आणि तिसऱ्या दिवशी फक्त रस प्यायचे. आणि असं 3-3 दिवसाचं सायकल करत राहायचं. पण हा प्रयोग मी काही 7-8 दिवसाच्या वर करू शकलो नाही. कारण ते रस प्यायच्या वेळेला मग गाजराचा रस, पालकाचा रस, काय काय असे रस खूप पिल्यानंतर पोट बिघडलं. कारण आपल्या शरीराला हे कच्चे पदार्थ पचवायची सवय नसते. त्यामुळे हा प्रयोग काही माझा 8-10 दिवसाच्या वर पुढे गेला नाही. त्याच्यानंतर मला इंटरनेटवर एक डाएट मिळालं. काही लोकांनी केलं असेल तुमच्यापैकी. जनरल मोटर्स डाएट. किती लोकांनी केलं आहे? आहेत, समदुःखी आहेत. खूप छान डाएट आहे. त्यांनी सुरुवातीला सांगितलं आहे की तुमचं 4 किलो वजन आम्ही डेफिनेटली कमी करून देणार 8 दिवसात. मग पहिल्या दिवशी फळं, दुसऱ्या दिवशी भाज्या, एक दिवशी काय भात आणि टोमॅटो, एक दिवशी दूध आणि 6 केळी, आणि शेवटच्या दिवशी एक बटाटा, त्याच्यावर चीजचा एक तुकडा आणि एक ग्लासभर वाईन. वाईन कशामुळे? ते म्हणे सेलिब्रेट करा. अमेरिकन कंपनी आहे. कारण 4 किलो वजन कमी झालं, सेलिब्रेट करा. तो पण प्रयोग केला. त्या प्रयोगानंतर खरंच माझं वजन 4 किलो कमी झालं.
मी अगदी आनंदून गेलो. म्हटलं अरे जे आपल्याला करायचं होतं आपण एवढे 2-3 महिने वाया घातले, आता काय आपण एकदा अजून केलं की झालं. 8च किलो कमी करायचं, 4 किलो झालं आता. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही मध्ये 4-5 दिवस गॅप घ्या आणि पुन्हा हवं तितक्या वेळा तुम्ही हे करू शकता. म्हणून आता पुन्हा दुसऱ्या वेळा करायचं, पण मध्ये गावाला गेलो 8-10 दिवस, तर मला काही ते करता नाही आलं. म्हटलं सोमवारपासून चालू करू, म्हणून पुन्हा वजन काट्यावर उभा राहिलो. परत माझं वजन आहे त्या जागेवर येऊन पोचलं होतं. जेवढं काही मी घालवलं 8 दिवसात तेवढं 10 दिवसात पुन्हा मागच्या जागी येऊन पोचलं. ज्यांनी ज्यांनी हात वर केले त्यांचा पण अनुभव जवळपास असाच आहे, बरोबर. याच्यापेक्षा वेगळा अनुभव कोणाचा नाही.